23 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या नीटचे पेपर फुटल्याचं प्रकरण ताजे असताना आज होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यानं परीक्षा रद्द करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली। या प्रकरणी 4 प्रश्नपत्रिका संचासह बिहारमधील 2, हरियाणामधील 1 अशा 3 आरोपींना पोलिसांनी भिवंडीत सापळा रचून अटक केली। आरोपी 1.5 कोटी रुपयांना पेपर विकणार होते, मात्र पेपर वितरित करण्यापूर्वी त्यांना अटक करण्यात आली। आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले। दरम्यान यावरून उद्धव ठाकरे यांनीही निशाणा साधला। नीटचा पेपर फुटल्यानंतर केंद्रस्थान कुठे होतं आणि हे सगळेच्या सगळे जे पकडले गेले ते जे काही मी तुमच्याच माध्यमातून ऐकलं, पाहिलं, वाचलं, हे कोणत्या परिवाराशी संबंधित होते, काय झालं, त्यांची आता नावं पण कोणाला माहिती नाहीयेत, नावं पण विसरले। पुढे काय केलं, त्यांच्यावरती कारवाई म्हणून काय केलं, नुसतं आतमध्ये टाकले। पण मला 100% माहिती आहे की ते एका विशिष्ट परिवाराशी जर ते संबंधित असतील, जे मी प्रसार माध्यमातून पाहिलं आणि वाचलं, तर हे विनासाहेब बाहेर पडतील आणि पुन्हा हे पेपर फोडायला मोकळे। काल टीईटीचा पेपर तर 1.5 कोटीला विकला जाणार होता, ठाणे जिल्ह्यात फुटला। आता ठाणे जिल्हा काय तुम्ही करणार? कुठे पेपर फुटतायत, मंत्री कुठे आहेत, खासदार फोडतायत।